हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याचा 649वा उरूस सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याचा 649वा उरूस होतोय. संगीतरत्न अब्दुल करीम खान यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संगीत सभेस सुरुवात होणार आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी उरुसाच्या तयारीचा आढावा घेतला. नागरिकांनी सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये हजरत ख्वाजा मिरासाहेब यांच्या 649व्या उरुसाला सुरुवात होत असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या उरुसासाठी अनेक राज्यातील लाखो भाविक मिरजेत दाखल होतात. मानाचा चर्मकार समाजाचा गलीफ अर्पण करून या उरुसाचा प्रारंभ होतोय. मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यात उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खान स्मृतिप्रित्यर्थ संगीत सभेत किराणा घराण्यातील गायक वादक आपली संगीत सेवा सादर करतात. सतार वादन, शहानाई वादन, सोलो, तबला वादन आणि शास्त्रीय गायनाने संगीत सभेला सुरुवात होते. गेल्या 90 वर्षापासून अब्दुल करीम खान स्मृतिप्रित्यर्थ संगीत सभेचं आयोजन केलं जातं. हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब हे सुफी संत होऊन गेले. सर्वधर्म समभाव आणि मानवतावादाचा प्रसार मिरासाहेबांनी आपल्या हयातीत केला. त्यांच्या शिकवणुकीने अनेक भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला. 15 दिवसांसाठी हा उरूस भरवला जातो. समानतेची शिकवण देणाऱ्या मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसाला मानाचा गलीफ हा हिंदू चर्मकार समाजाचा असतो. हा गलीफ अर्पण केल्यानंतर उरुसात सुरुवात होते. त्यानंतर महसूल विभाग आणि पोलिसांचा गलीफ अर्पण केला जातो. या उरुसासाठी सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चिंचेच्या झाडाखाली सकाळी संगीत सभा भरवली जाते. त्यानंतर रात्री दर्गा परिसरात सलग 3 दिवस संगीत सभेचं आयोजन केलं जातं. अनेक दिग्गज कलाकार गायन वादन करून ख्वाजा साहेबांना आदरांजली वाहतात. नागरिकांनी सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी उरुसाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर सर्व शासकीय विभाग, दर्गा कमिटी यांची महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीत संबंधित विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यात. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, दर्गा खादिम जमातीचे असगर शरीक मसलत, निहाल शरीक मसलत, मनोहर कुर्णे, शरद सातपुते, मिरज शहर सुधार समितीचे ए काझी, शाहिद पिरजादे यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित होते. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. नमस्कार. मिरजमध्ये जे फेमस असलेले दर्गा उरूसच्या आज पाहणीच्या दरम्यान आपण सगळ्या विभागाची आढावा घेण्यात आलेली आहे. तर हा उरूसचा उत्सव जे आहे अत्यंत शांततेपणे, अत्यंत व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी सगळे जे काही कारवाई करायचं आहे, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि इतर अन्य डिपार्टमेंटचा चांगला कोऑर्डिनेशन आहे. तर याद्वारे मी सर्वांना सांगू इच्छितो, सर्वांनी सर्व नियम पाळावा आणि शांततेपणे हा सण साजरा करण्यामध्ये मदत करावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये. फक्त शासकीय कार्यालयाकडनं येत असलेल्या अधिकृत माहितीवरती विश्वास ठेवा. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. हजरत ख्वाजा शमना मिरा यांच्या 649व्या उरुसानिमित्त आणि संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खान साहेब यांच्या 90व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभेत यावर्षी दिनांक 6, 7, 8 रोजी रात्र 9 ते पहाटे 5:30 वाजेपर्यंत मिरासाहेब दर्ग्यामध्ये संगीत सभा आयोजित करण्यात आलेली आहे. आजच्या या 3 दिवसाच्या संगीत सभेमध्ये उस्ताद पद्मश्री शाहिद परवेज, डॉक्टर अजय पवनकर, पद्मश्री शुभा मुदगल, पंडित जयतीर्थ मेवंडी, अविनाश कुमार, हरीश तिवारी इत्यादी कलाकार या संगीत महोत्सवामध्ये सहभाग घेणार आहेत. मी सर्व संगीत रसिकांना या माध्यमाद्वारे विनंती करतो की त्यांनी या 3 दिवसीय संगीत सभेचा आस्वाद घ्यावा. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत ख्वाजा शमना मिरासाहेबांच्या 649व्या उरुसानिमित्ताने मी या ठिकाणी सर्व भाविकांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आज दर्गा खादिम जमाततर्फे
एक महिनाभरापासून येणाऱ्या भाविकांच्या सुखसुविधेसाठी काम चालू आहे आणि येणाऱ्या भाविकांची चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहण्याची, पाण्याची, स्वच्छतेची सर्व व्यवस्था केलेली आहे. मी या दर्गा खादिम जमाततर्फे सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसाच्या निमित्तानं यावं, मिरासाहेबाचे दर्शन घ्यावं. या ठिकाणी दर्गा खादिम जमाततर्फे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आज रात्री 9:30 वाजता दर्ग्याच्या पटांगणामध्ये मटक्याचा कार्यक्रम म्हणजे गंधचे मटके जे असतात त्याचा कार्यक्रम, त्यानंतर समाखानी म्हणून आमचे गुलबर्ग्याचे धर्मगुरू यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. तसेच उद्या 7 तारखेला सकाळी 6:30 वाजता मानाचा चर्मकार समाजाचं गलेपार्पण होणार असून दिवसभर मग महानगरपालिका असेल, पोलीस खाता असेल व इतर सर्वांचेच गलेप या ठिकाणी मिरासाहेब दर्ग्यामध्ये अर्पण करणार आहे. आणि उद्या रात्री 9 वाजता दर्ग्याच्या आतील पटांगणामध्ये भव्य अशा कवालीचा कार्यक्रम आणि 7 तारखेला सकाळी 8:30 वाजता महाराष्ट्र शासनाचा गलेपार्पण केल्यानंतर या ठिकाणी गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे. आणि गंधलेपचा कार्यक्रम झाल्यानंतर तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवांना त्यांच्यासाठी प्रार्थना आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या विशेष घडामोडी.